वेलकम टू मानसीज ब्लॉग. ही माझ्या आयुष्यातली पहिली इंटरनॅशनल फ्लाईट. मनात थोडी भीती आणि एक्साइटमेंट घेऊन मी पहिल्यांदाच मुंबई एअरपोर्ट बघितले. सर्व फॉर्मॅलिटीज पूर्ण करून आम्ही फ्लाईटसाठी निघालो. दुपारी 3:10ला फ्लाईट टेक ऑफ झाली आणि वरून दिसणारा तो नजारा खूपच सुंदर होता. असं वाटत होतं की स्वर्गातच आलो. थायलंड वरून इतकं सुंदर दिसत होतं की शब्दात मानणं कठीण आहे. फायनली आम्ही थायलंडमध्ये पोहोचलो. सगळी फॉर्मॅलिटीज पूर्ण करून बाहेर आलो आणि बसने पटायाकडे निघालो. तिथे आमचा गोल्डन सी हॉटेलमध्ये स्टे होता. दुसऱ्या दिवशी नाश्ता करून सकाळी 10 वाजता आम्ही बाहेर पडलो. सगळ्यात आधी पटाया बीचला गेलो. ह्यानंतर बोटीने समुद्राच्या मध्यभागी जाऊन पॅरासेलिंग आणि स्कुबा डायव्हिंग केली. हा अनुभव तर आयुष्यात कधीही न विसरणार होता. त्यानंतर आम्ही कोरल आयलंडला गेलो. तिथे रियांश फॅमिलीचे तब्बल 1679 पेक्षा जास्त मेंबर्स होते. तो नजारा पाहून अंगावर काटे आले. खरंच बघण्यासारखे होते. तर मी एवढंच सांगेन, एकदा रियांशचा अनुभव घ्या, कारण रियांश तुमचं पूर्ण आयुष्य बदलू शकतं. तिथून आम्ही हॉटेलला गेलो. आम्हाला तिथे सुंदर लावणी कार्यक्रम दाखवण्यात आला. जेवण करून थोडा आराम घेतला. रात्री आम्ही प्रसिद्ध अलकझा शो बघायला गेलो. तिथे आमचं इतकं जबरदस्त स्वागत केलं. त्यानंतर खूप मस्त असा शो बघितला. नंतर आम्ही जेवण करून फोटोज काढले. पुन्हा हॉटेलला गेलो. तिसऱ्या दिवशी चेकआउट करून आम्ही जेम्स गॅलरीला गेलो. तिथले डायमंड्स बघितले तर काही घेतलेही. त्यानंतर आम्ही नॉंगनेच ट्रॉपिकल गार्डनला गेलो. तिथला एलिफंट शो, कल्चरल शो पाहून मन भारावून गेलं. थायलंडचा पहिला पाऊस आम्हाला बघायला भेटला. त्यानंतर आम्ही बँकॉककडे निघालो. अनाया हॉटेलमध्ये स्टे केला. चौथ्या दिवशी गोल्डन टेम्पलला भेट देण्यासाठी आम्ही निघालो. नंतर आम्हाला 5 तास सलग शॉपिंग करायला भेटली. शॉपिंग करून आम्ही रूमला परतलो. पुढच्या दिवशी सकाळी आम्ही सफारीवर बँकॉकला निघालो. खूप सारे प्राणी बघितले. जेम्स बॉन्ड स्टाईल स्पाय वॉर शो आणि मन जिंकून घेणारा डॉल्फिन शो बघितला. शेवटी जेवण करून आम्ही एअरपोर्टकडे निघालो. सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करून रात्री 10 वाजता फ्लाईट पकडली आणि रात्री 2 वाजता भारतामध्ये सुखरूप आलो. हा प्रवास फक्त टूर नव्हता, तो आठवणींचा खजिना, अनुभवाची शिदोरी आणि आयुष्यभर जपून ठेवण्यासारखा क्षण होता.